उरण तालुक्यातील करंजा येथे 1000 मच्छीमार बोटी क्षमतेचं मच्छीमार बंदर उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी 153 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याशिवाय या ठिकाणी अत्याधुनिक जेटी तयार करण्यात येणार असून हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। उरण नगर परिषदेची नवीन इमारत, फुल मार्केट आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, समाज विकास केंद्र, उरण टाउन हॉल येथे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन, उरण 4 फाटा येथील मच्छी मार्केटचे उद्घाटन यासह विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरणमध्ये झाला। पनवेल तालुक्यातील एनके गार्डन वावंज येथे बंद घरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केलंय। उत्तम कुरकुटे यांचे एनके गार्डन वावंज येथील बंद घर असल्याचे पाहून आरोपी शाकीर मोहम्मद शब्बीर खान वय 24 यानं त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत जात सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा जवळपास 1,31,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता। पोलीस हवालदार सतीश तांडेल यांना आरोपी पुणे येथे लपल्याचे समजले। त्यानुसार या पथकानं पुणे येथे जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुस्थितीत करण्याच्या नादात महामार्गावर काही ठिकाणी निकृष्ट पद्धतीनं काम केल्याचं दिसून येत आहे। वाकड येथील अंबा नदीच्या पुलावर खडी डांबराच्या मिश्रणाने भरलेले पुलावरील खड्डे उखडण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येतंय। गणेशोत्सवापूर्वी महामार्ग झटपट सुस्थितीत करण्याच्या नादात दर्जाहीन काम होत असल्याने वाहन चालक आणि प्रवाशातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। या खड्ड्यातील डांबर मिश्रित खडी खड्ड्याबाहेर आल्याने पुलावर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने खड्डे भरण्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा दिसून येत आहे। जे लोक ध्येय घेऊन चालतात त्यांचं स्वप्न साकार होतं। जे स्वप्न बघतात परंतु त्या दिशेने जात नाहीत ते तिथेच राहतात, असं मत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी व्यक्त केलं। पेडमधील सुहित जीवन ट्रस्टमध्ये महिला आणि मुलांच्या सुरक्षितता या विषयान्वये बाल संरक्षण आणि सुरक्षितता या विषयासंदर्भात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पेड पोलीस निरीक्षक संदीप बागुल, डॉक्टर नीता कदम, ॲडव्होकेट मंगेश नेने, सिद्धी प्रिंटर्स, मुंबईचे मालक भूषण पाठक, संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील, सचिव वरुण पाटील उपस्थित होते। राज्य राखीव पोलीस दलात दिनेश बबन शेडगे यांची निवड झाल्याने शेडगे परिवारानं त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। दिनेशचे मूळ गाव हे दुर्गम भागातील चावणी आहे। आई वडिलांनी मिळेल ते काम करून दिनेशला शिक्षण दिलं। दिनेशनेही काही दिवस बिगारी काम तर काही दिवस सुरक्षा रक्षकाचं काम करून आपलं शिक्षण चालू ठेवलं। जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर दिनेशने परिस्थितीवर मात करत खोपोलीतील शिवतेज अकॅडमीत पोलीस परीक्षेची तयारी सुरू केली। परीक्षेत त्यानं घवघवीत यश मिळवून आता त्याची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली आहे। महाराष्ट्र ही सर्वांचा उद्धार आणि विकास करणारी कर्मभूमी आहे। मराठा भूमी जे बोलेल तेच करते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई मा जिजाबाई यांना नमन करू तेवढं कमीच आहे, असे गौरव उद्गार भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष बिस्वा प्रियाराज चॅटर्जी यांनी काढले। भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी माजी सरपंच अनंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष अर्णव चॅटर्जी आणि राष्ट्रीय चेअरमन बिस्वा प्रियाराम चौधरी यांच्या उपस्थितीत कसलखंडा येथील शिवगंगा वॉटर पार्क येथे मोठ्या समारंभात प्रदान करण्यात आलं। कल्याण ग्रामीणच्या हद्दीतील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करू नये अशी भूमिका भाजप आमदार गणेश नाईक यांनी घेतली असून जर समाविष्ट करायचे झाल्यास अगोदर या गावांमध्ये पायाभूत आणि नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मगच या गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करावा अशी भूमिका गणेश नाईक यांनी स्पष्ट केली आहे। पायाभूत सुविधांसाठी सुमारे 6,100 कोटी रुपये आणि निव्वळ गावठाणातील नागरी सुविधांसाठी सुमारे 591 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून MMRDA किंवा अन्य प्राधिकरणामार्फत ही कामे करावीत असं त्यांनी सुचवलं आहे। सोमावती अमावस्येनिमित्त लोणावळा येथील पांगोळी या निसर्गरम्य गावी असलेल्या श्री संत बाळूमामा देवाच्या मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। अखंड भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री बाळूमामा मंदिरात सकाळपासूनच या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती। मुंबई आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती हे मंदिर असल्याने अनेक ठिकाणाहून भक्त या ठिकाणी येत असतात। या सगळ्या भक्तांच्या भंडाऱ्याची व्यवस्था संत श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं केली होती।
बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुक्याच्या अंतर्गत वर्षावास धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम शाखा क्रमांक 7 साई विभाग यांच्या माध्यमातून विहोले बौद्धवाडी येथील बौद्ध विहारात संपन्न झाला। यावेळी धम्म प्रवचनकार माणगाव तालुका चिटणीस RD साळवे गुरुजी यांनी वर्षावासातील 7वे पुष्प हे देव आत्मा पुनर्जन्म या विषयावर धम्म प्रवचन दिलं। यावेळेस बौद्धजन पंचायत समितीचे माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे तसंच साई विभागातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपासक उपासिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तलाठी सजा चौक अंतर्गत चौक आदिवासी वाडी येथील किसन कातकर यांचे घर सतत पावसाने पडून घराचं नुकसान झालं असून ते बेघर झाले आहेत। झोपेतच मध्यरात्री घर जमीनदोस्त झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र सुदैवाने जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या सदस्य नैना झिंगे आणि कायदेतज्ञ रीना सोनटक्के यांच्यासह समाजसेवक स्वप्नील सोनटक्के यांनी घटनास्थळी मध्यरात्री भेट देऊन आपत्तीग्रस्त यांना धीर देऊन तात्पुरती निवासाची व्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।